सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। तर इच्छा लवकर पूर्ण होण्यासाठी मोत्याची सेवा मी तुम्हाला सांगितली होती। तर आज इच्छापूर्तीसाठी मोत्याची सेवा कशी करावी हे तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळेल आणि तुम्ही सुद्धा तशीच सेवा करा। तर बघा, लक्ष्मी मातेची सेवा आणि धनाचा वर्षाव करणारी जी काही फ्रेम आहे ती मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते। आपल्या व्यवसाय उद्योगामध्ये ठेवल्याने आपल्याकडे धनाची बरकत होते, लक्ष्मी स्थिर होते, तसंच लक्ष्मी आकर्षित होते। तर तुम्ही जी धनाचा वर्षाव करणारी जी फ्रेम बघताय ती सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे। त्याचबरोबर एक ताई आहेत स्मिता काळभोर, तर त्या ताईंची लक्ष्मीची मूर्ती आहे बरं का, पाठीमागची लाल दिसते ती, आणि पितळेची जी मूर्ती आहे ती स्मिता गोळे ताईंची आहे। तर त्यांची सुद्धा आज विधिवत पूजा होणार आहे। त्याचबरोबर मोदक घेतलेले जे बाप्पा दिसतात छोटू गणेशा, ते सुद्धा एका ताईंनी बुक केले, तर त्यांची इच्छा होती की पूजा करून द्यावी। तर आज ज्या ताईंचं बुकिंग आहे त्या सर्व स्वामींची मूर्ती तसंच बऱ्याचशाच गोष्टी बुकिंगच्या आहेत, त्याची आज विधिवत पूजा तुम्हाला बघायला मिळेल। सुरुवात आपण अष्टलक्ष्मी दिव्यापासून करू। तुम्हाला माहितीच आहे की अष्टलक्ष्मी दिवा ह्या मी नित्य त्याची पूजा करते, पूजन करते, जसं की तुम्ही आपल्याकडे घेताय आणि तुम्ही सुद्धा अगदी खूप छान प्रकारे अष्टलक्ष्मी दिव्याची पूजा करते। तर हा अष्टलक्ष्मी दिवा आहे, कालच मी पूजा केली होती, कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल। तर अष्टलक्ष्मी दिव्याला जे आहे ते हळदी कुंकू लावायचं आहे। जरी काल पूजा केली तरी सुद्धा थोडंफार हळदी कुंकू लावून त्याला पुन्हा एकदा अलंकृत करून घ्यायचं आहे। तर दिवा प्रज्वलित केलेलाच आहे सकाळी, कारण हा अखंड चालतो बरं का। हा जो अष्टलक्ष्मी दिवा बघताय तुम्ही तो अखंड दिवा चालतो। ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः। 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 तर हा गुलाबाचा धूपकोन आहे, तुम्ही जो बघताय, मी जो लावलेला धूपकोन तुम्हाला दिसतोय तो गुलाबाचा आहे। तर गुलाब फ्लेवर मध्ये आपल्याकडे धूपकोन मिळतो, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे। गुलाबाची धूपकोन आणि अगरबत्ती लावते लक्ष्मी मातेच्या सेवेसाठी, तर हा गुलाबाचा धूपकोन आपल्याकडे मिळतो। तर आता आपण दिव्याची विधिवत पूजा करून घेतलेली आहे। त्याचबरोबर दिव्याला एखादं फूल वाहून त्याला अलंकृत करायचं आहे। तुम्ही गुलाबाचं ठेवा किंवा तुमच्याकडे जी फुलं असतील अगदी तुम्ही ती वाहू शकता। ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः। 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 आता विधिवत आपण दिव्याची पूजा करून घेतली अष्टलक्ष्मी। त्याचबरोबर बघा, जे की अष्टलक्ष्मी सगळे जे दिवे तुम्ही बघताय त्यांची सुद्धा आता विधिवत आपण पूजा करून घेणार आहे। अगदी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। आता कसं असतं माहितीये का, काही पूजा लक्ष्मीच्या केल्याने खूप आपल्याला आर्थिक लाभ चांगला होतो किंवा धनाची बरकत वाढते, लक्ष्मी स्थिर होते, पण त्यासाठी सेवेत सातत्य, तुम्हाला एवढ्या सेवा, एवढं देवपूजा कर्मकांड करायला वेळ नाही, अशा बऱ्याचशाच त्यांची मेसेज कमेंट असतात। पैसा कमवण्यासाठी जेवढी तुम्ही धावपळ करता, जेवढे पैसा मिळतो म्हणजे जे प्रयत्न करता, तेवढेच तुम्ही देवी देवतांची सेवा करण्यासाठी सुद्धा चांगला प्रयत्न केला पाहिजे असं मला वाटतं। कारण पैसा प्रत्येकाला हवाय आणि देवी देवतांची सेवा म्हटलं की वेळच नाहीये, आम्ही करू शकत नाही, अशी कारणं तयार असतात। पण असं नसतं। काही वेळेस बघा, जे माता लक्ष्मीला भजतात पुजतात ते डायरेक्ट कोट्याधीश करोडपती झालेले आहेत, असे खूप अनुभव आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये। त्यांचं डेली रुटीनमध्ये त्यांचं एक टाइमाचं जेवण थांबेल, पण माता लक्ष्मीची सेवा कधी थांबणार नाही, एवढं सेवेमध्ये त्यांच्या सातत्य असतं। त्यामुळे लक्ष्मीची बरकत आणि व्यवसाय हा चांगल्या प्रकारे चालतो। त्यामुळे तुम्हाला सुद्धा लक्ष्मीची कृपा करून घ्यायची असेल तर तुम्हाला सुद्धा अशा प्रकारे सेवा करावी लागते। आता तुम्ही बघा, हे गोपद्म आहे, हे रांगोळीसाचा तुम्ही जो बघताय तो सहस्त्र कमळदल आहे। भगवान विष्णू माता लक्ष्मीला प्रिय असणारं सहस्त्र कमळदल त्याला म्हणतात। त्याच्यावरती बघा मी हळदी कुंकू वगैरे टाकलेला आहे, त्याला सहस्त्र कमळदल असं म्हणतात। त्याचबरोबर त्याच्यावरती आपल्याला चांदीचा दिवा किंवा तुमच्याकडे एखादा पितळी दिवा असेल तो तुम्हाला त्याच्यावर ठेवायचा आहे। तर तुम्ही बघू शकता आपल्याकडे 1 तास, बरोबर 1 तास 10 मिनिटं चालणारा हा शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा डब्बा मिळतो, तुम्ही तो सुद्धा ऑर्डर करू शकता। त्याचबरोबर बघा, तुम्हाला इथं असं हे चांदीचं निरांजन ठेवायचं आहे। हा सहस्त्र कमळदल आहे जे की लक्ष्मी मातेला आणि भगवान विष्णूला प्रिय आहे। त्याचबरोबर बघा, हा शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा
बरोबर 1 तास 10 मिनिटं चालतो, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे. तर असं हे सहस्त्र कमळदल आणि त्याच्यामध्ये बघा मी हा दिवा लावलाय. तर हे सहस्त्र कमळ जर तुम्ही बघताय दिवा जो ठेवलाय ते सहस्त्र कमळदल म्हणजे माता लक्ष्मी भगवान विष्णूंना प्रिय आणि त्यांचा वास त्याच्यामध्ये सदैव असतो. तर आता बघा तुपाचा दिवा लावला, त्याचबरोबर बघा तुपाचा दिवा लावल्यानंतर आपल्याला ते एक फूल सुद्धा ठेवायचं आहे दिव्याला. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. थोड्याशा अक्षदा व्हायचे आहेत, कारण अक्षदा हे लक्ष्मी मातेला प्रिय आहेत. त्याचबरोबर सुगंधी अत्तर, तुम्ही कोणता अत्तर घ्या, गुलाब घ्या, केवडा घ्या, मोगरा घ्या. हे जे अत्तर आहे हे अत्तर थोडंफार त्या दिव्यामध्ये सोडायचं आहे, कारण माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी. त्याचबरोबर बघा अत्तर थोडंसं एखाद्या फुलाला लावून तुम्हाला माता लक्ष्मीच्या चरणाशी ते फूल ठेवायचं आहे. त्यात एक फुल आहे, ह्या फुलाला असं अत्तर लावायचं आहे आपल्याला, कारण फोटोला डाग वगैरे पडतात. त्यामुळे तुम्ही हे अत्तर असं लावून माता लक्ष्मीच्या चरणाशी तुम्हाला हे ठेवायचं आहे. तर बघा ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ओम श्री महालक्ष्मी. माझा विश्वास आणि अनुभव खूप आहेत बरं का. तुम्ही अशा प्रकारे जर माता लक्ष्मीची पूजा करत असाल तर मला नाही वाटत की तुमच्या आयुष्यामध्ये धनाची कधी कमी पडेल किंवा तुमचा व्यवसाय उद्योग चालणार नाही. तो लाखो पटीने चालणार आणि हे खरं आहे बरं का. जी सेवा तुम्ही मनोभावे करताय त्या सेवेचं फळ तुम्हाला भगवंत नक्की देतो. दीपक ज्योती नमस्तुते. तर हे बघा शंखचक्र, हे शंखचक्र दिवे आहेत. हे आपण माता लक्ष्मीच्या सेवेसाठी ठेवतो, कारण भगवान विष्णूंना प्रिय आणि व्यंकटेश्वर बालाजींचं हे चिन्ह आहे बरं का. शुभ चिन्ह मानलं जातं, स्वरूप मानलं जातं. त्यामुळे शंखचक्राची पूजा साक्षात भगवान विष्णू आणि व्यंकटेश्वर बालाजी यांची सेवा केल्याचं पुण्य आपल्याला मिळतं. त्यामुळे हे शुभचिन्ह आपल्या देवघरामध्ये असणं खूप शुभ मानलं जातं. तसंच बघा दक्षिण भागात साऊथ मध्ये ह्याचं खूप महत्व आहे. त्याच्यामध्ये पण तुम्हाला 2 तुपाचे दिवे प्रज्वलित करायचे आहेत. तर तुपाच्या दिव्याने केलेली सेवा ही देवी देवतांपर्यंत पोहोचते हे मी तुम्हाला सांगायची गरज नाहीये, कारण तुम्ही प्रत्येक वेळी वास्तुशास्त्रामध्ये किंवा ज्योतिषी उपाय सांगितला जातो जेव्हा लक्ष्मी स्थिर होत नाही किंवा लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रॉब्लेम होतो, लक्ष्मीच टिकत नाही, अशा वेळी वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा सांगितलेलं असतं की शुद्ध प्युअर गाईचा दिवा लावा तुपाचा, त्याने अखंड लक्ष्मी प्राप्ती होते. त्यासोबत तुम्हाला लक्ष्मी मातेची कृपा आशीर्वाद सुद्धा मिळतो. त्यामुळे बघा शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा तुम्हाला पूजेमध्ये लावायचा आहे. तर आता आपण सेवा करणार आहे मोत्यांची. आता हे जे तुम्ही बघताय हे वैभव लक्ष्मी यंत्र आहे. हे वैभव लक्ष्मी यंत्र आहे. बऱ्याचशाच ताईंनी हे बुक केले. तर हे आहे ते एका सोलापूरच्या ताईंचं बुकिंगच आहे. तर त्यांची कसं असतं माहितीये का, एक भाव आणि एक तुमचा विश्वास आणि आपुलकी आणि प्रेम असते की ताई तुमच्या हातूनच पूजा करून आम्हाला हे गोष्टी हव्या आहेत अध्यात्माच्या. त्यामुळे सगळ्यांचं पूजाविधी करूनच पूजा साहित्य मिळतं. तर हे वैभव लक्ष्मी यंत्र आहे. ज्याच्या ताई वैभव लक्ष्मी सेवा करतात त्यांना हे माहिती आहे. त्याचबरोबर बघा मी पूजेमध्ये नेहमी चांदीची लक्ष्मीची पावलं ठेवते. तर कोणी उंबऱ्यामध्ये ठेवतं, उंबऱ्याला लावतं किंवा कोणी पूजेत ठेवतं. तर हे मी लक्ष्मीचे जे पावलं आहेत ते आपले पूजेमध्ये माझ्या असतात नेहमी. तुम्ही नेहमी व्हिडिओमध्ये बघता ह्याच्यावरती सगळे शुभ चिन्ह आहेत बरं का. खूप सुंदर आणि छान वाटतं आणि चांदी माता लक्ष्मीला प्रिय आहे. नेहमी मी चांदीच्या वस्तू घ्यायला सांगते, कारण चांदी ही माता लक्ष्मीला प्रिय असल्यामुळे चांदीच्या गोष्टी आपण सेवेमध्ये ठेवतो. तर आता तुम्हाला पूजा करायची आहे. आपल्याला लवकरात लवकर आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी किंवा आपण लवकरात लवकर धनवान होण्यासाठी आपल्याला काही पूजा करायची आहे. तर धनवान होण्यासाठी पूजा आपण काय करणार, आता चांदीची वाटी माझ्याकडं, चांदीची तुम्ही वाटी घ्यायची आहे आणि चांदीच्याच वाटीमध्ये तुम्हाला मोत्याची सेवा करायला. बऱ्याच त्यामध्ये चांदीच का घ्यावी ताई, साध्या वाटीमध्ये चालत नाही का. आता काही काही जे असतात त्यांना अध्यात्मच माहित नसतो किंवा काही काही करायचं मला सेवा करतात मनोभावी सेवा करत नाहीत, त्यांचे खूप प्रश्न असतात. तर बघा ही चांदीची वाटी आहे. तर ह्या वाटीला असं आपल्याला अलंकरित करायचं. याच्यावर शंख चक्र नाम आहे. तुम्ही आपल्याकडे ही वाटी घेऊ शकता, आपल्याकडे उपलब्ध आहे. त्या वाटीला सेम हळदी कुंकू लावून अलंकरित करायचं आहे. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. त्याचबरोबर बघा ही जी वाटी तुम्ही बघताय त्या वाटीमध्ये सुद्धा आपल्याला हळदी कुंकू टाकायचं आहे. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः.
ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. आता वाटीला हळदी कुंकू आपण लावलं, त्याचबरोबर ह्याच्यामध्ये तांदूळ टाकायचे आहेत. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. आता ह्या वाटीला आपण हळदी कुंकू लावलं. तुम्ही आसनावरती ठेवून लावा, कारण मी व्हिडिओ करते, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणार नाही म्हणून मी तुम्हाला अशी वाटी हातात घेऊन दाखवते, पण तुम्ही आसनावरती ठेवून ही सेवा करायची आहे. तर आता बघा, हे आपलं आसन आहे, इथं मी अशी वाटी ठेवली. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. 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 आता बघा, ज्या ताईंची लक्ष्मी मातेची मूर्ती आहे त्याची सुद्धा आपण विधिवत पूजा करणार आहे, पितळेची. आता लाल मूर्तीची तुम्ही बघताय त्याची झालेली आहे. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. आता जी तुम्ही वाटी बघताय त्या वाटीमध्ये आपल्याला सेवा करायची आहे मोत्याची. तर मोत्याची सेवा करण्यासाठी तुम्हाला 11 मोती, 21 मोती किंवा तुम्हाला शक्य असलं तुम्ही 108 मोती सुद्धा सेवेमध्ये, पूजेमध्ये तुम्ही ठेवू शकता. त्याचबरोबर बघा, माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी गुलाबाची फुलं तुम्ही सेवेमध्ये नक्की ठेवा. आता गणपती बाप्पा जे दिसत आहेत ते सुद्धा ताईंचे आहेत. श्री गणेशाय नमः. अगोदरच पूजा करायला पाहिजे होती, पण मी विसरले, त्यामुळे तुम्ही अगोदर गणपतीची पूजा करा, गणपती जर पूजेमध्ये ठेवत असाल तर. तर आता बघा, आपल्याला त्याच्यामध्ये हे ठेवायचे आहेत. आता हे पोळे आहेत बरं का, ही पोळ्याची माळ आहे, पण तुम्ही एकदम एवढे पोळे ठेवायचे नाही. तुम्ही 7, 21 किंवा तुम्ही 108 पोळे ठेवू शकता, जसं तुम्हाला शक्य आहे तसं. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. हे बघा, असे याच्यामध्ये मी पोळे ठेवले. तुम्ही 7 ठेवा, 21 ठेवा किंवा 108 ठेवा. आता आपल्याला काय करायचं, ह्या सेवेसाठी मोती घ्यायचे आहेत. हे बघा, ह्या सेवेसाठी मी मोती घेतलेले आहेत. तर मी मोती 21 घेतलेत. तुम्ही 108 घ्या, 21 घ्या, तुम्हाला जसे शक्य असतील तुम्ही तसे त्या पूजेमध्ये मोती अगदी ठेवू शकता. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. आई लक्ष्मीला आधी प्रार्थना करायची, तुमची जी इच्छा असेल ती इच्छा बोलायची आहे, नंतरच मोती टाकायचे. माता लक्ष्मी देवी, तुमची सेवा मी मोत्याची माझ्या इच्छापूर्तीसाठी, म्हणजे माझी चांगली इच्छा पूर्ण होण्यासाठी मी करते. तर माझी इच्छा आहे की माझं स्वतःचं छानसं स्वप्नातलं घर व्हावं. त्याचबरोबर तुमच्या आयुष्यामध्ये माझ्या मुलाचं जे काही शिक्षण आहे ते चांगल्या प्रकारे व्हावं, माझ्या मुलाच्या शिक्षणामध्ये त्याला चांगलं यश मिळावं. त्याचबरोबर माझ्या परिवाराचं आरोग्य चांगलं ठेवा म्हणून मी ही पूजा करते. म्हणजे सुख समाधानासाठी सुद्धा करू शकता किंवा अगदीच एखादीच इच्छा असेल तर त्या इच्छासाठी सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. 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 आता बघू शकता मी त्याच्यामध्ये जेवढे मोती होते तेवढे टाकलेले आहेत. तर ही अशी मोत्याची तुम्हाला ओरिजिनल माळ मिळते. तुम्ही 108 घ्या, 21 घ्या, 11 घ्या किंवा 7 घ्या, तुम्हाला जसे मोती घेणं शक्य आहे ते तुम्ही मोती घेऊ शकता. आता जी माता लक्ष्मीची तुम्ही मूर्ती बघताय आपली आणि फ्रेम ती सुद्धा तुम्हाला मिळेल. अगदी लक्ष्मीच्या मूर्तीला घालण्यासाठी सुद्धा तुम्ही ही ओरिजिनल मोत्याची माळ घेऊ शकता. ही लक्ष्मी मातेची मूर्ती आहे, ह्या साईजची तुम्हाला आपण मोत्याची माळ सुद्धा देऊ शकतो, कारण ही माळ जी तुम्ही बघताय ती ओरिजिनल आहे बरं का. हे प्लॅस्टिकचे किंवा डुप्लिकेट मनी नाही आहेत, नॅचरल आहेत आणि चांगल्या क्वालिटीचे आहेत. तर ही मोत्याची आपण जी सेवा केली ती सेवा पूर्ण झालेली आहे. त्यासोबत तुम्ही देवीला नैवेद्य म्हणून गोड शिरा
शकता किंवा अगदी तुम्ही खीर सुद्धा दाखवू शकता, जसं की तांदळाची खीर किंवा गुळ फुटाणे, खोबरं हा तुम्ही नैवेद्य माता लक्ष्मीला दाखवू शकता. त्याचबरोबर बघा, माता लक्ष्मीची तुम्ही आपल्याकडनं फ्रेम घेताय तर माता लक्ष्मीच्या फ्रेमसाठी घालण्यासाठी तुम्हाला असा लवंगांचा हार सुद्धा आपल्याकडे मिळतो. ज्या ज्या ताईंना हा लवंगांचा हार हवा आहे त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करून हा लवंगांचा हार बुक करा. खूप सुंदर क्वालिटीचा हा लवंगांचा हार आहे. कसं आहे, माता लक्ष्मीला मी आता गजरा घातलाय त्यामुळे तो घातला नाहीये मी, पण मी नेहमी माझ्या पूजेमध्ये हा लवंगाचा हार घालते. त्याचबरोबर ज्यांना शक्य आहे त्यांनी लवंगा घ्या. ह्याच्यामध्ये विलायची हार सुद्धा तुम्हाला मिळतो. हा विलायचीचा हार आहे बरं का, माता लक्ष्मीला प्रिय आहे आणि सुगंध सुद्धा खूप छान येतो असा विलायची हार आहे, तुम्ही हा सुद्धा घेऊ शकता. त्याचबरोबर बघा, आता आपली ही पूजा संपन्न झालेली आहे आणि ज्या ज्या ताईंनी स्वामींची मूर्ती घेतली त्या ताईंनी कारमध्ये वगैरे स्वामी महाराजांची मूर्ती ठेवण्यासाठी घेतली, तर स्वामींची सुद्धा आज विधिवत पूजा झालेली आहे. बऱ्याचशाच ताईंनी त्यांच्या नवीन कारमध्ये ठेवण्यासाठी स्वामी माऊलींची नवीन मूर्ती घेतलेली आहे आपल्याकडून. त्याचबरोबर लक्ष्मी मातेला नैवेद्य दाखवायचा आहे. आता मी ह्याच्यामध्ये दूध घेतले, मलाई साई सुद्धा आहे ह्याच्यामध्ये. तर तुम्हाला ह्याच्यामध्ये केसरच्या 2 काड्या टाकायच्या आहेत बरं का. केसर आपल्याकडे मिळतं माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी. तर बघा, माता लक्ष्मीला नैवेद्यासाठी मी इथं दूध ठेवणार आहे. ही चांदीची वाटी आणि चमचा आहे. तर चांदी ही माता लक्ष्मीला प्रिय आहे हे तुम्हा सर्वांनाच माहिती आहे. नेहमी मी चांदीच्याच भांड्यामध्ये नैवेद्य दाखवते कारण माता लक्ष्मीला चांदी ही फार प्रिय आहे. त्याचबरोबर बघा, शुभचिन्ह असणाऱ्या रांगोळ्या तुम्ही सर्वांनी बघितल्याच असतील व्हिडिओच्या माध्यमातून, कारण माता लक्ष्मीची सेवा करताना शुभचिन्ह असणाऱ्याच रांगोळ्या तुम्हाला काढायच्या आहेत. जसं की कमळ, ज्ञानकमळ, गोपदम, गायीची पावले अशासारख्या रांगोळ्या ज्या आहेत त्या काढायच्या आहेत, कारण ते शुभचिन्ह मानल्या जातात. आता हे एका ताईंची मोती आहेत बरं का बुकिंगचे, त्यांच्यासुद्धा मोत्याचे आज बघा मी जे वाटेत ठेवलेत ते सुद्धा ताईंचेच आहे. त्याची सेवा सुद्धा बघा विधिवत त्या मोत्यांची झालेली आहे. तर अशा चांदीच्या वाटीमध्ये मोत्याची सेवा तुम्हाला करायची आहे आणि तुम्ही सुद्धा तुमचा लक्ष्मी मातेच्या सेवेचा अनुभव नक्की शेअर करायचा आहे. त्याचबरोबर बघा, तुम्हाला नैवेद्य सुद्धा दाखवायचा आहे माता लक्ष्मीला. आता मी ओलं खोबरं, जसं की आमच्याकडे नारळ आहे, पाठीमागं झाड मोठं आहे, त्याला नारळ खूप लागतात, त्यामुळे आज मी ओल्या खोबऱ्याचा नैवेद्य, हे नैवेद्य जे पात्र तुम्ही बघता ह्याला नैवेद्य पात्र म्हणतात. ह्याच्यामध्ये ॲपल पण आहे, हे सुद्धा आपल्याकडे मिळतं. तुम्ही हे सुद्धा अगदी ऑर्डर करू शकता. खूप सुंदर आणि छान क्वालिटीचं हे नैवेद्य पात्र भांडं आहे. पितळेच आहे प्युअर, आणि असं पित्तळ ओरिजिनल तुम्हाला कुठंही मिळणार नाही, कारण खूप चांगल्या क्वालिटीचे पितळेचे आपल्याकडे देवपूजेची भांडे मिळतात. तर हे नैवेद्याचं पात्र आहे, तर हे सुद्धा तुम्ही आपल्याकडून घेऊ शकता. त्याचबरोबर बघा, सगळ्या भांड्यांना नैवेद्याचे मी हळदी कुंकू लावून अलंकरित केलेलं आहे, कारण आपल्या देवाचं त्यामध्ये नैवेद्य आहे किंवा देवाचं त्याच्यामध्ये भोजन होणार आहे. तर हा छोटासा चांदीचा तांब्या आहे, त्याच्यामध्ये मी पाणी ठेवते. त्याचा नैवेद्य दाखवला, त्यामध्ये मी आई साहेबांना पाणी ठेवले. माता लक्ष्मीची सेवा इच्छापूर्तीसाठी मी केलेली आहे. त्यासोबत बघा, आई साहेबांना नैवेद्य सुद्धा नैवेद्य दाखवायचा आहे. तुम्ही अशा पितळेच्याच पात्रामध्ये नैवेद्य दाखवा. आता बघा, हे एका ताईंचे ऑर्डरचे आहेत बरं का कासव. तर प्रत्येकाची इच्छा असते की तुमच्या पूजेमध्ये पूजा विधी करून कासव आम्हाला पाठवा. तर हे जे कासव आहेत ह्याला खाली अंक आहेत बरं का, आणि हे तांदळामध्ये ठेवायचं असतं. अंक असणारा कासव तांदळामध्ये ठेवायचा असतो, कारण लक्ष्मी प्रतीक आहे, समुद्र मंत्रातनं आलेले एक रत्न आहे. त्यामुळे कासवाचं सुद्धा विशेष महत्व आहे बरं का आपल्या देवपूजेमध्ये. त्यामुळे बऱ्याचशाच ताईंनी कासव आपल्याकडे ऑर्डर केले आणि तुम्हाला ते तांदळामध्ये ठेवायचे. अंक असणारे कासव कधीही पाण्यामध्ये ठेवायचे नाही, त्यांना तांदळामध्ये ठेवायचं असतं. तर हे अंक असणारे कासव सुद्धा तुम्हाला आपल्याकडे मिळतील. तर ही अशी आजची छानशी पूजा होती इच्छापूर्तीसाठी मोत्याची. तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि खरे लक्ष्मीची जो सेवा मनोभावे करतो त्याला अनुभव प्रचिती वेळोवेळी येत असते बरं का. फक्त मी नेहमी सांगते की तुमच्या सेवेमधलं सातत्य हे खूप महत्वाचं असतं. सेवेमध्ये सातत्य असेल तर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये माता लक्ष्मीचे जे काही असतील अनुभव ते नक्की येतील. तर आज आदिमाया आदिशक्ती रूपामध्ये सुद्धा आईसाहेबांची मी रोज पूजा करते. तर ही आदिमाया आदिशक्ती रूपामध्ये मूर्ती आपल्याकडे उपलब्ध आहे. त्याचबरोबर बघा, आईसाहेबांचे जे पाठीमागे हे बॅकग्राऊंड ठेवलेलं आहे, बऱ्याचशाच ताईंना हवं असतं, तर हे सुद्धा तुम्ही घेऊ शकता, आपल्याकडे तुम्हाला मिळेल. कारण ह्याच्याने काय होतं की एक छान वाटतं. आणि कसं असतं माहितीये का, देवी देवतांना तुमच्याकडून काहीच नकोय, पण एक मनाला आपल्या समाधान मिळतं. आपण ज्या पूजा करतो त्या पूजेचं समाधान आपल्याला नेहमीच मिळत असतं. तर त्यामुळे कसं असतं की देवी देवतांना काय हवं
त्यापेक्षा आपल्याला किती छान वाटतात. ह्या पूजा केल्याने आपल्या घरामधलं जे वातावरण आहे ते आनंदी आणि मंगलमय होतं. तर तुळशीपत्र सुद्धा आपल्याला नैवेद्यामध्ये ठेवायचं आहे. तर आजची पूजा अशी होती. इच्छापूर्ती मोत्यांची भरपूर दिवसापासून मी सेवा सांगितली, पण बऱ्याच ताईंना ती सेवा करायची होती आणि तुम्हाला ती सेवा आज व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळाली. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगायचं. ज्यांना ज्यांना ह्या पूजा करायच्या आहेत त्यांनी लवकरात लवकर मोती ऑर्डर करा. प्रत्येक ताईंच्या इच्छेसाठी स्वतः प्रार्थना करून पूजा करून सगळ्या गोष्टी तुम्हाला अगदी घरपोच पाठवण्यात येतील. त्याचबरोबर बघा, गाय वासरू, आता हे जे आहे ते बारामतीचे एक ताई आहेत आमच्या, त्यांनी हे गाय वासराची छोटीशी मोठी मूर्ती आहे बरं का, जवळपास हा साईज मोठा आहे, ती त्या ताईंनी घेतलेली आहे. त्याचबरोबर तुम्ही बघताय जी काही ही धूपदाणी बघताय ऍपलची, ती सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. तर हा धूप मला आवडतो बरं का, माता लक्ष्मीच्या सेवेसाठी मी हे धूप लावते. तर हा गुलाबाचा धूप आहे आणि संध्याकाळच्या वेळेस मी गुलाबाची अगरबत्ती लावते, ती सुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे. त्याचबरोबर माता लक्ष्मीची सेवा करताना तुम्हाला असे चिल्लर म्हणजे हे जे पैशाची नाणी आहेत हे सुद्धा तुम्हाला माता लक्ष्मीच्या सेवेसाठी ठेवायचे आहेत, कारण धनाची वाढ होण्यासाठी, धनाची मोठ्या प्रमाणात प्रगती होण्यासाठी. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. आता एक हा जो कासव आहे तो व्यवसायासाठी आहे. तुमचा व्यवसाय 3 पटीने वाढणारा हा कासव, म्हणजे तुमचा व्यवसाय 3 पट वाढतो असे खूप अनुभव आहेत बरं का. असा हा कासव आहे. हा व्यवसायामध्येच ठेवायचा आहे, घरामध्ये ठेवला तरी चालेल, फक्त ह्याला तांदळामध्ये ठेवायचा आहे आणि तोंडामध्ये पैशाचं नाणं आहे. असा 3 लेअरचा म्हणजे 3 पटीने तुमचा लाखो पटीने व्यवसाय वाढवणारा हा कासव आहे. ज्यांना हवा त्यांनी लवकरात लवकर हा कासव ऑर्डर केला तरी चालेल. जे तुम्हाला देवपूजेमध्ये ज्या पूजा साहित्य ज्या वस्तू दिसत आहेत त्या तुम्हाला आपल्याकडे मिळतात. त्याचबरोबर बघा, ही सुद्धा एक छोटीशी गाय आहे, ही सुद्धा ताईंची ऑर्डरची आहे. तर आता हे धूप तुम्ही दाणे बघताय, ही कमळाची धूपदाणी आहे बरं का. ह्याच्यावरती अगदी तुम्ही माता लक्ष्मीची सुद्धा मूर्ती ठेवू शकता. खूप सुंदर आणि छान क्वालिटीची ही कमळाची धूपदाणी आहे. ज्या ज्या ताईंना हवी आहे त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा. ही कमळाची धूपदाणी जी आहे ती घरपोच मिळेल. ह्याचं वजन खूप मोठं आहे बरं का, आणि ही लाईट वेट नाहीये आणि कमळ आहे त्याला, त्यामुळं ही प्युअर ब्रासची ही धूपदाणी आहे. आणि हा जो धूप तुम्ही बघताय तो आपल्याकडला मंत्राचा धूपकप आहे. तर हा जो मंत्राचा धूपकप आहे हा 75 रुपयाला तुम्हाला 12 पीस आपल्याकडे हे मिळतात. कारण धूपाने आपल्या घरातली निगेटिव्हिटी दूर होते. त्याचबरोबर आपल्या घरामधलं वातावरण आहे ते प्रसन्न आणि मंगलमय होतं. त्यामुळे धूप हा रोज सकाळ संध्याकाळ 1 कप तरी आपल्या घरामध्ये जाळायलाच पाहिजे, कारण निगेटिव्हिटी दूर होते, एक पॉझिटिव्हिटी, सकारात्मकता आणि चांगली एनर्जी आपल्या घरामध्ये राहते. तर अशी ही कमळाची धूपदाणी आहे आणि धूप आहे तो 75 रुपयाला 12 पीस मिळतात. ज्याच्या ताईंना हवे आहे त्यांनी लवकरात लवकर हे धूप ऑर्डर करा. तर आता तुम्हाला व्हिडिओ बघितलाच तुम्ही की कशी मोत्यांची सेवा करावी किंवा काय, म्हणजे प्रत्येक वेळी जी सेवा माझ्या स्वतःच्या अनुभवातल्या असतात बरं का. अगोदर मी स्वतः सेवा करते. तर बघा, ही अशी धूपदाणी आहे सुंदर अशी कमळाची. आता तुम्ही रांगोळी साचे बघा, हा मी कमळाचा रांगोळी साचा काढलेला आहे. ह्याच्यामध्ये माता लक्ष्मीला मी दूध ठेवलेलं आहे. त्याचबरोबर बघा, हे विष्णू लक्ष्मी प्रसन्न असा रांगोळी साचा काढलेला आहे. ह्याच्यामध्ये मी आई साहेबांना पाणी ठेवलेलं आहे. त्याचबरोबर ही आपली मोत्यांची सेवा झाली. त्याचबरोबर हा कमळाचा रांगोळी साचा. आता हे स्वामींची जी मूर्ती तुम्ही बघताय त्या एका ताईंना गाडीमध्ये त्यांच्या ठेवण्यासाठी हवी आहे, त्यांनी नवीन कार घेतली. आता बऱ्याच ताई विचारतील की ताई आम्ही घरामध्ये नाही ठेवू शकत का? अगदी ठेवू शकता, कारण ही स्वामींची मूर्ती आशीर्वाद मुद्रेमध्ये खूप सुंदर आणि छान आहे, तुम्ही घरामध्ये सुद्धा ठेवू शकता. त्याचबरोबर हे बालगणेश आहे, तुम्ही बघितलंच आहे की लड्डू गोपाल बालगणेश जे आहेत त्यांचं बुकिंग भरपूर चालू झालेलं आहे. तरी गणेशाची मोदक घेतलेली छोटीशी क्यूटशी मूर्ती आहे. आता ही मूर्ती देवघरात ठेवावी का? नाही ठेवली तरी चालते, कारण आपल्या लहान बाळांना किंवा आपल्या मुलांना ते बघायला खूप क्यूट आणि आवडतं आणि मनाला खूप भारी वाटतं. तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर आणि गोंडस आणि कोरीव अशी ही मूर्ती आहे बालगणेशांची. त्याचबरोबर बघा, ही शंखचक्र असणारी ही चांदीची वाटी, ह्याला शंखचक्र असं म्हणतात. प्युअर शुद्ध चांदीची वाटी, ह्याच्यामध्ये मी मोत्याची सेवा केलेली आहे. ह्याला कडी आहे, त्याच्यामध्ये अगदी तुम्ही गुळ फुटाणे नैवेद्य सुद्धा ठेवू शकता. त्याचबरोबर ही पितळेची कमळ आसनावरती विराजमान झालेली लक्ष्मी मातेची मूर्ती, ही सुद्धा एका ताईंची ऑर्डरचीच आहे. तर अशा हे आपल्याकडं देवपूजेच्या खूप सुंदर अशा पूजा साहित्य मिळतं. त्याचबरोबर तुम्हाला गणपती बाप्पांची सुद्धा सुंदर अशी मूर्ती मिळेल. आणि हा लक्ष्मीचा धनाचा वर्षाव करणारा जो फोटो फ्रेम आहे तो सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. त्याचबरोबर तुम्ही बघताय लक्ष्मी मातेची मूर्ती लाल मध्ये आहे, म्हणजे रेझिन मध्ये, आणि गोल्ड प्लेटिंग म्हणजे सोन्याचा वापर आहे, ती सुद्धा उपलब्ध आहे. त्यासोबत बघा, हे शंख चक्र दिवे सुद्धा उपलब्ध आहे. त्याचबरोबर हे वैभव लक्ष्मी यंत्र सुद्धा आहे. हे माता लक्ष्मीची चांदीची पावलं.
त्याचबरोबर सहस्त्र कमळदल ज्याच्यामध्ये मी दिवा ठेवलाय त्याला सहस्त्र कमळदल रांगोळी साचा म्हणतात. हा विष्णू माता लक्ष्मीला प्रसन्न करतो आणि त्यांचा वास या सहस्त्र कमळदलामध्ये असतो. त्याचबरोबर बघा हे हळदी कुंकू करंडे आहेत, ते करंडे सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत. त्याचबरोबर आदिमाया आदिशक्ती रूपामध्ये आई साहेबांची मूर्ती सुद्धा उपलब्ध आहे. आणि तुम्ही जो बघताय तो हा अष्टलक्ष्मी दिवा आहे. बऱ्याचशा ताईंनी आपल्याकडे ऑर्डर केलेला आहे. खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा हा अष्टलक्ष्मी दिवा आहे. ज्यांना हवा त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा. कमळाची धूपदाणी, त्याचबरोबर बघा हे सहस्त्र ज्ञान कमळ आहे रांगोळी साचा ज्ञान कमळचा. त्याचबरोबर हे तुळशी वृंदावन रांगोळी साचा आहे. त्याचबरोबर लक्ष्मीची पावले ह्याच्यामध्ये सगळे शुभचिन्ह येतात. आणि शंख चक्र गदा हे विष्णू भगवान व्यंकटेश्वर बालाजींचं स्वरूप हे सुद्धा उपलब्ध आहेत. त्यासोबत ही छोटीशी गाय वासरू ताईंचीच आहे ऑर्डरची, ही बारामती ताईंची. खूप सुंदर अशा आपल्याकडे गाय वासराच्या मूर्त्या हे बघा असा तुम्हाला वृंदावन साचा. त्याचबरोबर हे सहस्त्र कमळ ज्याच्यामध्ये माता लक्ष्मी भगवान विष्णूंचा नेहमी सदैव वास असतो असं हे सहस्त्र कमळदल. त्याचबरोबर बघा हा लवंगांचा हार ताईंचा ऑर्डरचा आहे, कारण ताईंची इच्छा होती की ताई सगळं साहित्य जे आहे ते तुझ्या व्हिडिओमध्ये माझं पण दाखव. त्याचबरोबर हा विलायची हार आहे ताईंनी लक्ष्मी मातेसाठी घेतलेला आहे. आणि हा तुपाचा दिवा 2.5 तास चालतो बरोबर लक्ष्मी मातेच्या सेवेसाठी लागणारा, बरोबर 2.5 तास चालणारा हा शुद्ध प्युअर गायच्या तुपाची पंथी आहे. तर ह्या पंथ्या सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. तुम्ही 11 घ्या, 21 घ्या किंवा एखाद्या देव मंदिरात किंवा तुम्हाला एखाद्या ठिकाणी दान करण्यासाठी सुद्धा चांगले आहेत, कारण आपला घरातला अंधार दूर होतो ह्या पंथ्या किंवा तुपाचे दिवे दान केल्याने. त्याचबरोबर बघा 1 तास 10 मिनिटं चालणारा तुपाच्या वातीचा मोठा डब्बा आपल्याकडे मिळतो. तर आजचं हे असं पूजा साहित्य होतं. त्याचबरोबर आपल्याला माता लक्ष्मीच्या सेवेमध्ये तुमच्याकडे जेवढे काही चिल्लर जेवढे काही पैसे असतील तेवढे ठेवा, कारण पैशाच्या सेवेने किंवा पैसे ठेवल्याने धन म्हणजे पैशाला पैसा जोडला जातो, पैशालाच पैसा आकर्षित करतो. त्यामुळे धन आपल्या सेवेमध्ये ठेवायला विसरू नका. तर अशी छानशी आजची माता लक्ष्मीची पूजा होती. कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आता स्वामींच्या मूर्त्या ज्यांना हव्या त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा. आता लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी मी ही रोजवूड गुलाब अगरबत्ती वापरते, कारण ह्याचा वास हा गुलाबाचा आहे, लक्ष्मी मातेला प्रसन्न करतं. त्यासोबत स्वामींची सेवा करताना केसर हिना आणि माता लक्ष्मीला सुद्धा केसर प्रिय आहे, तर ही केसर हिना अगरबत्ती मी घेते. तर ह्या अगरबत्त्या सुद्धा तुम्हाला आपल्याकडे मिळतील. त्याचबरोबर माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी मोगरा, केवडा, गुलाब हे अत्तर सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. त्याचबरोबर हे व्यवसाय बिझनेससाठी ताईंचं हे आहे कासव, 3 पटीने व्यवसाय उद्योग वाढवतो असं हे कासव तांदळामध्ये ठेवायचं आहे. तर असं याचं पूजा साहित्य पण तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळतं आणि तुम्हाला एक नवनवीन सेवा सुद्धा माहिती पडतात. तर आजची सेवा ही तुमच्या सर्वांच्या प्रश्नाचे उत्तर होतं. लवकर इच्छा पूर्ण होण्यासाठी ही सेवा प्रत्येकाने करा आणि ह्या सेवेचा अनुभव नक्की सांगा. आता ही तुम्ही पानवेल डिश बघता, ही सुद्धा तुम्हाला मिळेल. तुम्ही अष्टलक्ष्मी दिवा ठेवू शकता, अगदी धनलक्ष्मी कुंचन सेवा करू शकता. तर हा सर्वात मोठा स्वामी मूर्ती आर्टचा अष्टलक्ष्मी दिवा आहे बरं का, सर्वात मोठा. बऱ्याचशाच ताईंना हा अष्टलक्ष्मी दिवा खूप आवडतोय. तर हा सगळ्यात मोठा स्वामी मूर्ती आर्टचा अष्टलक्ष्मी दिवा आहे. ज्या ज्या ताईंना हवा त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा. तर अशी याची पूजा होती. कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. प्रत्येकाने ही पूजा करा आणि तुमची इच्छा पूर्ण होणारच हा माझा विश्वास आणि अनुभव आहे. त्यामुळे तुमच्या सेवेमध्ये सातत्य सुद्धा असायला लागतं. फक्त मी सांगते म्हणून सेवा करू नका, तुमची सुद्धा इच्छा असावी लागते सेवा करण्यासाठी. कारण तुम्ही एवढं सगळं साहित्य घेणार नाही, एकच दिवस सेवा करणार, अनुभव येणार नाही. त्याच्यावर तुम्ही बोलणार की ताई आम्हाला काही अनुभवच आला नाही. असं होत नाही. प्रत्येक सेवेमध्ये सातत्य असायला पाहिजे. तर बघा माता लक्ष्मीला प्रसन्न करणारी ही सेवा तुम्हाला मी सांगितली, प्रत्येकाने करा. आणि कसं असतं माहितीये का, आता सगळेजण असे सुद्धा म्हणतील की नुसत्या सेवा करून पैसा येतो का, प्रॉपर्टी येते का, कष्ट करावे लागत नाही का. म्हणजे कसं असतं, सेवा करण्याच्या अगोदरच भरपूरशी निगेटिव्हिटी मनामध्ये भरलेली असते. पण असं नसतं. तुम्ही कष्ट करताय किंवा तुम्हाला मार्ग मिळत नाही, पण ह्या सेवा केल्यानंतर तुम्हाला यशाचा मार्ग किंवा तुमचे जे कष्ट जे करताय त्या कष्टाला योग्य प्रकारे तुमच्या कष्टाला यश देण्याचं काम ह्या सेवा करतात. किंवा आपले गुरु आपल्याला सेवेच्या माध्यमातून नेहमी मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतात. आणि हे सत्य आहे, कोणी काही म्हणो पण हे सत्य आहे. जेव्हा जेव्हा आपण आध्यात्मिक सेवा करतो, जेव्हा जेव्हा आपण अध्यात्मामध्ये असतो, जेव्हा जेव्हा आपण गुरुची उपासना करतो, जेव्हा जेव्हा गुरुची आराधना करतो, तेव्हा तेव्हा आपल्या आयुष्यातली संकट 3 पटीने कमी होतात. आणि खरंय माता लक्ष्मीला प्रसन्न करून, कारण कोल्हापूरमध्ये आम्ही बघितले माता लक्ष्मीला 1-1 लाखाची साडी येते जोधपूरवरून किंवा बँगलोरवरून, कारण त्यांना तसे व्यवसायमॅन आहेत, ते बिझनेसमॅन आहेत, त्यांना व्यापाऱ्यांना अनुभव आहे माता लक्ष्मी सेवेचा, ते मनापासून या सेवा करतात बरं का. त्यामुळे बघा काही काही लोक माता लक्ष्मीची सेवा करून त्यांच्या व्यवसायामध्ये त्यांच्या उद्योगामध्ये करोडपती झालेले आहेत. लाखो पटीने त्यांचा व्यवसाय वाढलेला आहे. हा स्वतःचा
किंवा इतर लोकांचा सुद्धा अनुभव आहे, खूप चांगली प्रगती होते ह्याच्यामधून. फक्त प्रत्येक वेळेसच आपण असं नाही म्हणू शकत की सेवा केल्यानेच पैसे येतो, पण तुम्ही ज्या काही कष्ट कामधंदे करताय, व्यवसाय करताय, नोकरी करताय, त्यामध्ये यश देण्याचं काम 100% ह्या सेवा करतात. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. आणि ज्या ज्या ताईंना माझी सेवा मी जी सांगते त्या सेवेचे छान छान अनुभव येतात, त्या कमेंट करतात. तुम्ही नक्की कमेंट चेक करा, तुम्ही कम्युनिटी चेक करा. कारण कसं असतं माहितीये का, फक्त सेवा सांगणं, युट्यूब चॅनेल चालवणं, सेल करणं हा याच्या पाठीमागचा इंटेन्शन कधी नसतो. कारण प्रत्येकाला काही ना काही अनुभव येतो. आता प्रत्येक जण आजारपणामध्ये कितीतरी लाखो पटीने पैसा घालतं, प्रत्येक जण कर्जबाजारी आहे, प्रत्येक जण काही ना काहीतरी कारणास्तव त्यांचा पैसा वेस्टेज जातो. मग आपला पैसा चांगल्या कार्यासाठी लागतोय, काय वाईट गोष्ट आहे का? अध्यात्म घडतोय, घरामध्ये लक्ष्मी स्थिर होते, लक्ष्मी कृपा होते, तुमचं सर्वांचं आरोग्य चांगलं राहते, तुमच्या धनाची वाढ होते, हे वाईट नाहीये. विनाकारण नको त्या गोष्टीमध्ये पैसा खर्च करण्यापेक्षा आध्यात्मिक सेवेसाठी पैसा लावलेला कधीही वाया जात नाही. त्याचं तुम्ही आज 2 रुपयाची अगरबत्ती जर घेतली तर त्या अगरबत्ती लावण्याने तुम्हाला कितीतरी मनाला समाधान मिळतं की नाही, कमेंटमध्ये नक्की सांगा. एक तुपाचा दिवा घरात लावलेला तुमच्या घरामधली सगळी नकारात्मकता दूर होते आणि घरामधलं वातावरण मंगलमय, आनंदी आणि पॉझिटिव्ह राहतं की नाही हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा. ज्या सेवा तुम्ही देवी देवतांच्या करता त्या सेवेने तुमच्या मनाला समाधान, शांती मिळते की नाही हे सुद्धा सांगा. कारण कसं असतं, प्रत्येकच गोष्ट पैशामध्ये मोजायची नसते. काही गोष्टी भरपूर पैसा आहे पण मनाला समाधान नाही, सुख नाही, अशी सुद्धा बरेचसेच अनुभव आहेत. तर या सेवेमधून तुमच्या मनाला शांती, मनाला समाधान आणि घरामधलं वातावरण प्रसन्न आणि मंगलमय तुम्हाला नक्की वाटेल. तर एक दादा आहेत, त्यांचा थोडक्यात अनुभव सांगतो. त्यांचा एक ट्रान्सपोर्टेशनचा बिझनेस आहे बरं का. त्या ताईंनी आपली सेवा बघून भरपूर सेवा केल्या, 3 महिने सेवा केल्या. अगदी त्यांचा व्यवसाय ठप्प झाला होता. भरपूर एक 4-5 व्हेकल म्हणजे 4-5 त्यांचे म्हणजे मोठे मोठे हे आहेत कंटेनर, तर ते चालायचे बंद झाले. पण ताईंनी जशी धनलक्ष्मी कुंचन, लक्ष्मी मातेची सेवा माझी बघून केली, तसं ताई म्हटले की ताई अक्षरशः गाड्या घरी जागेवरती स्टॉप झालत्या. त्या आहेत सातारच्या. पण जशी सेवा केली 3 महिन्यामध्ये त्यांचा व्यवसाय एवढा वाढला की 3 महिन्यामध्ये ताई म्हणल्या की एकच गाडी नाही 4-4 गाड्या चालायला लागल्या. म्हणजे पुन्हा एकदा त्यांच्या घरी धनाचा वर्षाव माता लक्ष्मीचा व्हायला सुरुवात झाली. हा अनुभव आहे बरं का. त्यामुळे तुम्ही सुद्धा माता लक्ष्मीची सेवा करा आणि ह्या लक्ष्मीचं फळ हे नक्की मिळतं. पण कोणी निगेटिव्ह किंवा कोणी नास्तिक लोकांचं ऐकून तुम्ही मन निगेटिव्ह नाही करायचं. नेहमी पॉझिटिव्ह, सकारात्मक राहायचं. मी ही पूजा करते, या कार्यासाठी करते आणि माझं काम 100% होणार आहे किंवा मला माझी इच्छा पूर्ण होणार आहे आणि झाली, हे मनामध्ये म्हणजे जे आपण बोलू, जे आपल्या मनामध्ये असतं ते नेहमी घडतं. वाईट जर तुम्ही विचार केला तर स्वप्न सुद्धा तुम्हाला वाईट पडतात, चांगला विचार केला तर स्वप्न सुद्धा चांगली पडतात आणि ती स्वप्न सत्यामध्ये साकार झालेली आपल्याला कळतही नाही, असे सुद्धा अनुभव आहेत. तर चला, आजची सेवा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर न चुकता लाईक, शेअर आणि छोटंसं बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा. आणि असंच नवीन व्हिडिओ सोबत पुन्हा एकदा आपण भेटूया. तर तुम्हाला हे पूजा साहित्य हवं असेल तर तुम्हाला घरपोच मिळेल. त्यासोबत बघा, तुम्ही मी जी दाखवली होती, जी गुलाबाची अगरबत्ती मी तुम्हाला नेहमी दाखवते, ती माता लक्ष्मीच्या सेवेसाठी खूप छान आहे. सुगंध छान आहे, नॅचरल आहे, कोणतंही केमिकल नाहीये. त्याचबरोबर ही केसर ही अगरबत्ती ही स्वामींना आणि आपल्या माता लक्ष्मीला सुद्धा लावू शकता. याच्यामध्ये केसर आहे आणि हिनाचा फ्रेग्रन्स आहे. हे आपल्याकडे अगरबत्त्या मिळतात. त्यासोबत तुम्ही अत्तर सुद्धा घेऊ शकता. आता जे पूजेमध्ये जे साहित्य दाखवलं ते सगळं तुम्हाला अगदी घरपोच खेड्यापाड्यामध्ये, बाहेरच्या विदेशात सुद्धा मिळणार. कारण आपली सर्व्हिस ही फास्ट आहे कुरिअरची, बऱ्याचशाच ताईंना माहिती आहे. ज्या ताईंनी आपल्याकडे पूजा साहित्य घेतलं त्यांनी न चुकता छानशी कमेंट करा की ज्यांना अनुभव येतो त्यांनी सुद्धा कमेंट नक्की करा. तर सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ. माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा, चांगली स्वप्न पूर्ण हो, मी आईंच्या चरणी आणि स्वामी समर्थ माऊलींच्या चरणी प्रार्थना करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ.